बघा मित्रांनो, समरभूमी उंबरखिंड हा इथं असा बोर्ड लावलेला आहे। शिवदुर्ग मित्र लोणावळा समस्त ग्रामस्थ छावणी। तर यांनी मित्रांनो हा बोर्ड लावलेला आहे आणि इथे बघा या उंबरखिंडीची सर्व माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो हे पॉज करून तुम्ही वाचू शकता। आणि चला आता आपण उंबरखिंडीच्या दिशेने जाऊ। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। MG ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मित्रांनो आज परत आपण आलो सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी। तर मित्रांनो आजची आपली भटकंती आहे समरभूमी उंबरखिंड। तर मित्रांनो या उंबरखिंडीमध्ये येण्यासाठी तुम्हाला खोपोली रेल्वे स्टेशनला उतरायला लागेल आणि खोपोली ते पाली हा जो रोड आहे त्याच्यामध्ये शेंबडी गाव आहे। त्या शेंबडी गावामध्ये उतरून मित्रांनो तुम्हाला आतमध्ये यायला लागेल 4 किलोमीटर। तर मित्रांनो आता आपण इथे आलेलो आहोत आणि हा बघा सरळ रस्ता गेलेला आहे। इकडे चावणी गाव आहे। चावणी गावाच्या अलीकडेच हा मित्रांनो फाटा फुटतो, हा बघा इकडे। आणि इकडूनच मित्रांनो आपल्याला आतमध्ये जायला लागेल। तर मग चला आपण आतमध्ये जाऊ या। ते सोनूने बघा फुलं काढलेली आहेत। तर मित्रांनो आता आपण इथे समरभूमीला आलेलो आहे उंबरखिंडीमध्ये। आणि मित्रांनो आज आपल्यावर बघा कोण कोण आहेत। सोनू जय शिवराय आणि दुसरा आहे श्रेयस जय शिवराय आणि राखी जय शिवराय। तर चला मित्रांनो इथे समोर बघा हा स्तंभ आहे, त्या ठिकाणी आपण जाऊ आणि नतमस्तक होऊ। चला या। तर मित्रांनो आपण इथे समरभूमीला आलेलो आहोत आणि समर म्हणजे मित्रांनो तलवार शमशेर। आणि या तलवारीने ते मित्रांनो मराठे आणि मुघल यांच्यामध्ये जोरदार युद्ध झालं मित्रांनो। आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला आणि मुघलांचा पराभव झाला मित्रांनो। तर अशी समरभूमी आहे मित्रांनो, बघा पूर्ण जंगल आहे। आणि मित्रांनो आता आपण अंबा नदीच्या खोऱ्यामध्ये, फेब्रुवारी महिना असल्यामुळे मित्रांनो पाणी नाही आहे नदीला। आणि हे युद्ध मित्रांनो 2 फेब्रुवारी 1661 साली झालं युद्ध। त्यामध्ये मराठ्यांचा दणदणीत विजय झाला। आणि मित्रांनो या युद्धामध्ये जे आपले मावळे मराठे ज्यांचं वीरमरण आलं त्यांच्यासाठी मित्रांनो हा स्तंभ बांधलेला आहे। तर हा स्तंभ बघण्यासाठी मित्रांनो आपण तिथे जाऊ आणि नतमस्तक होऊ। चला या। हा असा स्तंभ आहे मित्रांनो। तर वरती बघा ढाल, तलवार, धनुष्यबाण, भाला आणि वरती आपला भगवा झेंडा। हर हर महादेव। तर मित्रांनो आता आपण या स्तंभाजवळ आलेलो आहोत। तर या स्तंभावर बघा मित्रांनो धनुष्यबाण, भाला आणि ढाल तलवार अशी आहे मित्रांनो। आणि
इथे पहिल्या साईडला बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज अश्वावर स्वार झालेलं दाखवायचं चित्र आहे तसं. आणि खाली बघा सिंह आणि हत्ती, म्हणजे सिंह आणि हत्तीला मारला आहे असं दाखवलेलं आहे. आणि या साईडला या मित्रांनो या साईडला बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे. आणि खाली बघा राजमुद्रा आहे. हे मित्रांनो तुम्ही पॉज करून वाचू शकता आज्ञापत्र. चला या इकडे. इकडे बघा समोर भूमी उंबरकिंड, छत्रपती शिवाजी उदयनजी राजे भोसले त्यांच्यातर्फे मित्रांनो त्याचं उद्घाटन झालेलं आहे समोर भूमीचं. इकडे आणि मित्रांनो या साईडला बघा खाली राजमुद्रा आहे आणि वरती समरभूमी उंबरखिंड याचा इतिहास लिहिलेला आहे मित्रांनो. आपण तुम्ही पॉज करून वाचू शकता. इथे जे युद्ध झालं ना, इथे युद्ध झालं हे मराठे आणि मुघलांमध्ये. मुघल इकडून आले आणि इथे युद्ध झालं त्या नदीच्या आजूबाजूला. आणि जे मरण पावले मावळे त्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ तर मित्रांनो आज आपण आलो होतो उंबरखिंडीला समरभूमीमध्ये. तर माझ्या मागे बघा हा असा स्तंभ आहे उंबरखिंडीचा. आणि मित्रांनो आता ही व्हिडिओ मी इथेच संपवतो. आणि मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवर. तोपर्यंत मित्रांनो जय शिवराय. बघू दे. तर मित्रांनो आपण आज आलो होतो उंबरखिंडीला आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर मित्रांनो तुम्ही पण या जागेवर या आणि या जागेचं महत्त्व आपल्या मित्रांना सांगा आणि आपल्या मुलांना पण सांगा. महाराजांचा इतिहास, महाराजांचा पराक्रम. तर मित्रांनो चला परत भेटू. जय शिवराय.